छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येते। हडसूल येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रावर शेतकरी आक्रमक झालेत। जमीन देऊनही मोबदला मिळाला नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी कचऱ्याच्या गाड्या रोखल्यात। मनपा प्रशासनाकडून वारंवार आश्वासने मिळाली, मात्र प्रत्यक्षात पैसे मिळाले नाहीत असा शेतकऱ्यांचा दावा आहे। दरम्यान कचरा वाहतूक थांबल्याने केंद्राबाहेर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून शहरात कचरा कोंडी आणि रोगराईचा धोका निर्माण झालाय। आधी मोबदला द्या, मगच कचरा टाकू देऊ असा इशारा देत शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे। आज महानगरपालिकेची जी कचरा उचलण्याची व्यवस्था जी आहे पूर्ण थांबलेली आहे, पूर्ण गाड्या थांबलेल्या आहेत। काय मागणीसाठी तुम्ही आज कचरा घेणं थांबवलेलं आहे? सर, आम्ही जे मागणी केलेली आहे किंवा आमचं जे पेमेंट होतं जमिनीचं त्याचे 2 हप्ते दिलेत आणि 1 हप्ता थांबलेला आहे। तर 1 हप्ता आता कमीत कमी 1.5 वर्षापासून थांबलेला आहे। आम्ही वारंवार पत्र व्यवहार करतो आणि त्यांना तोंडी पण बोलतो, ते आम्हाला फक्त टाळाटाळ करते आणि हवला लावते, आम्हाला तिकडून काढून देते। त्याच्यानंतर आमचे पेमेंट तर दिलंच नाही, पण आमचे मुलंसुद्धा एक कमी करू राहिले। जे आश्वासन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनी लेखीमध्ये आहे, तर ते सुद्धा ते पाळत नाही। आज पूर्ण गाड्या या ठिकाणी थांबलेल्या, कचरा घेणं बंद आहे? हो, बंद आहे। आम्ही त्यांना पत्र दिलं होतं की बा आम्ही जर समजा आमच्या तुम्ही मागण्या पूर्ण करत नसाल तर आम्ही 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही आम्हाला काहीतरी आश्वासन द्या, लेखी पत्र द्या, नाही तर आम्ही गाड्या तुमच्या कचरा टाकणं बंद करू। ठीक आहे। जर कधी असं गाड्या कचरा घेणंच बंद केलं तर शहरामध्ये कचऱ्याची वाढ होऊन जाईल अजून? सर, गरिबाची त्याला शेतकऱ्याची जाणीवच नाही आहे, तर त्यासाठी आम्ही एवढंच सहकार्य केलं। आम्ही स्वतःची जमीन देऊन कचऱ्यासाठी सहकार्य केलं, तर त्याला ती जाणीव नाही आहे। तुम्ही कोणाकडे तक्रार केलं वारंवार? आम्ही